बदलापुरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून सुबक आकाराच्या गणेश मूर्ती साकारल्या। 16 मार्च रोजी श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्थेच्या माध्यमातून महात्मा गांधी चौक येथील मराठी शाळेत शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती घडवण्याचं विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण मूर्तिकार संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आलं। बदलापुरात चांगले मूर्तिकार घडावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते। मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुबक आकाराच्या आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या। 5वी ते 9वी मध्ये शिक्षण घेणारे जवळपास 500 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते। संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी घडवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गणेश मूर्ती घडवण्यात मग्न झाले होते। मला खूप आवडलं, मला मजा पण येते हे बनवताना। आम्हाला अशा क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात, अशा ॲक्टिव्हिटीज स्कूलमधनं आम्हाला अशा कधी कधी ॲक्टिव्हिटीज येत असतात आणि हीच ती एक त्याच्यामधनं ॲक्टिव्हिटी आहे। आणि मी मागच्या वर्षी पण इथे आलेली आहे बनवायला आणि मला खूप आवडतो हा एक्सपिरियन्स। मला या वर्षी पण घ्यायची इच्छा झाली म्हणून मी या वर्षी पण इथे आलेली आहे आणि मला खूप आवडलेला आहे। मी असा गणपती बनवला आहे, बेसवरनं ते वरतीपर्यंत पूर्ण एकदम मस्तपणे शिकवलंय त्यांनी आणि मला हा एक्सपिरियन्स खूप आवडला आहे। थँक्यू। नमस्कार, माझं नाव निदा नासिम हापळे। मी इथे गणपती बनवायला आले आहे आणि माझ्या शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर इंग्लिश मीडियम। मी मागच्या वर्षी पण इथे आले होते। मला हा एक्सपिरियन्स खूप आवडला म्हणून मी परत एकदा आले आणि गणपती बनवायला मला खूप आवडतं आणि मी खूप नवीन गोष्टी इथून शिकते आणि सर पण खूप छान होते आणि मी मागच्या वर्षी पण आले होते ना, तेव्हा पण सर खूप छान शिकवलं होतं। या वर्षी पण सरांनी पण मूर्ती बनवून दाखवली, ती ना खूप छान होती। थँक्यू। यावेळी विद्यार्थ्यांना माती आणि इतर साहित्य देखील संस्थेच्या माध्यमातूनच पुरवण्यात आले होते। विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडलेली राहावी, मातीपासून मूर्ती घडवत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यातून अनेक कलाकार घडावेत अशी अपेक्षा आयोजक उल्हास आंबवणे यांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांना एक काहीतरी नाविन्य मिळाला पाहिजे। आता पूर्वी कसं मातीमध्ये मुलं खेळत असायची, त्याच्यामध्ये आपण काहीतरी कलाकुशल दाखवत असतो, पण आता संपूर्ण सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगैरे झाल्यामुळे आता हे काय आपल्या विद्यार्थ्यांना काही मिळत नाही आणि त्याच्याकरता एक आमच्या संस्थेला कल्पना आली आणि माझं एक नियोजन भेटलं। माझी एक इच्छा होती का आपण या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण म्हणजे मूर्ती मोफत शिकवण्याचं प्रशिक्षण आपण वर्ग भरूया। या उद्देशाने आमचा उद्देश हेच आहे का काहीतरी विद्यार्थी घडला पाहिजे, पुढे यांना चालना मिळाली पाहिजे आणि हे पुढे काहीतरी आपले भवितव्य करू शकतील। आता ह्यावेळेस काय मुलांच्या परीक्षा असल्यामुळे तरी देखील 551 विद्यार्थ्यांनी आजच्या ह्याला भाग घेतलेला आहे आणि ते विद्यार्थी आता संपूर्ण मूर्ती बनवण्यामध्ये गुंग झाले।